आहे तो अनुभव मला त्या ठिकाणी नेताना त्या वेगळ्या माध्यमाचा विचार करावा लागतो, ज्याला मी माध्यमांतर असं म्हणतो. तर हे माध्यमांतर जे आहे ते कथेचं कादंबरी चित्रपटामधलं माध्यमांतर असेल, नाटकाचं चित्रपटामधलं माध्यमांतर असेल, किंवा माझ्या एखाद्या अनुभवाचा तो वेगळा माध्यमामध्ये येणारा विचार असेल. म्हणजे जो मूळ अनुभव जो आहे तो मी लक्ष्य अनुभवामध्ये मी नेतो आणि मग मूळ अनुभव हा लक्ष्य अनुभवात त्या लक्ष्य माध्यमात नेताना मला काही एक बदल करावे लागतात. आणि मग अनुभवाच्या पातळीवरती होणारे जे बदल आहेत ते मला तंत्राच्या अनुषंगाने करावं लागतात, कारण की माझं माध्यम बदलायला लागतं. तंत्र मी वेगळं शिकायला, मग चित्रपट शिकायला, नाटक शिकायला किंवा अजून काही शिकायला. मग त्याच्यासाठी काय लागणार आहे? मग तो जो अनुभव जो आहे तो अनुभव कसा कसा बदलतोय हे मला लक्षात घ्यावं लागतं. मी चित्रपटाच्यासाठी जो अनुभव मांडणार आहे तो मला जशाच तसा नेता येणार नाहीये, कारण की त्याची कादंबरीतली सांगण्याची पद्धत बदलेल, कवितेतली सांगण्याची पद्धत बदलेल, नाटकातली सांगण्याची पद्धत बदलेल आणि चित्रपटातली सांगण्याची पद्धत बदलेल. चित्रपटामध्ये मला कॅमेराचा विचार करावा लागेल, नाटकामध्ये मला दृश्यात्मक अनुभव समोर दिसतोय तो केवळ दाखवण्याचा करार आहे. जॉनसन कलर सांगतो तसं हा दाखवण्याचा करार आहे, पण हा दाखवण्याचा करार हा मला कादंबरीमध्ये वेगळा करार आहे. आणि मग मी तो वाचतोय, तो वाचण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव केवळ माझा अनुभव मी दुसऱ्या एका करारामध्ये नेतो, ट्रान्सफर करतोय त्या एका साधनाच्या साह्याने. आणि मग अशा वेळेला मला तो अनुभव वेगळ्या पद्धतीने सांगावा लागतो. अनुभवच आहे. मी असं म्हणतो की ज्ञानेश्वरी हा अनुभव आहे. हा अनुभव जो आहे तो दोन व्यक्तीतला आहे. मी आपण असं घ्या की तो धृतराष्ट्र आणि संजय मधला अनुभव आहे. दृश्यराज संजय मधला अनुभव हा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा अनुभव आहे. श्रीकृष्ण अर्जुनाचा अनुभव हा ज्ञानेश्वरांचा अनुभव आहे. ज्ञानेश्वर आणि मग श्रोत्यांचा अनुभव आहे आणि पुन्हा ज्ञानेश्वरी आणि वाचकांचा अनुभव आहे. आणि मग तो पारायणामध्ये येतो तर पुन्हा वेगळा अनुभव होतो. आणि त्याच्यावरचा प्रभाव म्हणून जर पाहायला आला आणि मग डी गोस्वामी म्हणतात की ज्ञानेश्वरी हा बौद्ध तत्वज्ञानाचा असणारा अनुभव आहे. हा पुन्हा एक वेगळा तुम्हाला वेगळा अवकाश डी कोसंबींच्या अनुषंगाने मिळू शकतो. आता सादरीकरणाच्या अनुषंगाने विचार करतो त्यावेळेला अनुभवातली जी तंत्र होत आहेत ती तंत्राच्या अनुषंगाने कशी होत आहेत, त्या माध्यमाची भाषा आणि माध्यमाचे व्याकरण बदलते त्यातून कशी होते ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि मग जे लक्ष्य माध्यम आहे, नंतरचं माध्यम जे मी स्वीकारणार आहे, तर त्या माध्यमाची गरज काय आहे, त्या गरजेप्रमाणे माझं हे अनुभव कथन बदलतंय का, त्या अनुभवाचं व्याकरण बदलतंय का, त्या अनुभवाची सांगण्याची शैली बदलते का हे लक्षात घ्यावं लागतं. आणि मग माझा अनुभव की जो मी अनुभव म्हणून घेतलेला आहे तो मला ज्या पद्धतीनं सांगायचा आहे, मी कवितेतून सांगू शकेल प्रतिमांच्या बोलीमध्ये, तुम्ही कथेतून सांगू शकेल ज्याच्यामध्ये कथन आहे, एक कथनकार हा त्यातलं संभाषित वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतोय. आणि मग हे जे कथन आहे ते मी कथेच्या माध्यमातून सांगेल. तेच मी कथन जे आहे दीर्घ पद्धतीनं मी कादंबरीमध्ये सांगू शकेल. आणि मग ते सांगताना मला तिथं कथनकाराची गरज भासेल. आणि तो जो कथनकार आहे तो वेगवेगळ्या काळांच्या मधून ते कथन सांगत असेल, पण त्या काळामधलं जे कथन आहे ते कादंबरीमध्ये एकाच वेळा अनेक काळांच्या मध्ये जाऊ शकतं. तो आता वर्तमानात आहे, नंतर तो भूतकाळाविषयी बोलेल, काही वेळा भविष्यकाळाविषयीचं कथन करायला लागेल तो. आणि मग कारण की त्यातला कथनकाराला जी एक शक्यता आहे ती शक्यता मला कादंबरीमध्ये जी आहे ती मला नाटकामध्ये दिसणार नाही. कारण नाटकाचा काळ वेगळा, वर्तमानकालीन वास्तव मला त्याच्यामध्ये दाखवायचं आहे. मग ते घडतंय ते दाखवायचं आहे, पण ते भूतकाळाच्या विषयी मला सांगायचं आहे. मग त्या काळाच्या विषयी वेगळ्या पद्धतीने त्याची एक अनुभवाची अभिव्यक्ती करायला लागेल ना, अनुभव सांगायला लागेल. वेगळ्या पद्धतीने कथा सांगेल मी ती, आणि तीच कथा मी अजून चित्रपटामध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवेल.
मी नाटकामध्ये मी नटी सूत्रधाराचा प्रयोग आणेल किंवा महात्मा फुले जसं तृतीय रत्नामध्ये विदूषक आणतात तसा विदूषक आणेल किंवा तसाच विदूषक तसा एक प्रेमानंद गजवीनं गांधी आंबेडकर नाटकामध्ये आणलाय किंवा सूत्रधार हा वेगळ्या पद्धतीने घाशीराम कोतवाल मध्ये विजय तेंडुलकरांनी आणलाय आणि मग नाटक हे उलगडायला लागले. त्याच्या नाटकाच्या स्ट्रक्चरचा मी विचार करेल, कथा कोण कशी कशा पद्धतीने सांगतो याचा विचार करेल आणि ती कथा चित्रपटामध्ये येते त्याला तिथे कथनकारही राहत नाहीये, सूत्रधारही राहत नाहीये, तर माझा कॅमेरा जो आहे ते सगळं होतोय आणि मी कॅमेऱ्याच्या मधूनही कथा सांगतोय. मग कॅमेऱ्याच्या मधून कथा सांगताना मला त्याच्या काळाचा वेगळा विचार करावा लागेल. त्याची जी रीती, संस्कृत साहित्यामध्ये वामन म्हणतो की रीती हा काव्याचा आत्मा आहे, तर रीतीच मला सगळे बदलावी लागेल ना. मग त्या रीतीचा मी ज्याला विचार करेल त्यावेळेला मला चित्रपट वेगळ्या पद्धतीनं लिहावा लागेल आणि मग तो लिहिताना माझा एकच अनुभव मी चित्रपटामध्ये वेगळ्या पद्धतीनं लिहित जाईल. मला तिथं चित्रपटाच्या असणाऱ्या कॅमेऱ्यासाठी ते दृश्य लिहायचं आहे आणि मग ती जी दृश्य जी आहेत ती दृश्य मी वेगवेगळ्या पद्धतीनं लिहित जाईल. कारण की मला ती दृश्य चित्रपटाच्या भाषेसाठी लिहायचं तर त्यांच्या व्याकरणासाठी लिहायचं तर आणि ते जे व्याकरण आहे ते तंत्राशी जोडलंय. एका बाजूला त्याच्यामध्ये मायक्रोस्ट्रक्चर आहे आणि एका बाजूला त्याच्यामध्ये मॅक्रोस्ट्रक्चर आहे. एक सूक्ष्म आहे आणि दुसरं स्थूल अशी विभागणी आहे. मग स्थूल विभागणीचा मी विचार करेन की मी स्थूल मानानं काय विचार करतो चित्रपटाच्या घटकांचा, संगीत कसं असेल, त्याच्यामध्ये संगीता कसं असेल, त्याच्यामधला गाण्यांचा विचार कसा असेल असा विचार करू शकतो. त्याच्यातला मी सूक्ष्म घटकांचा विचार करेन की मी त्यातल्या संकलनाचा विचार करेन, मी त्याच्यामधल्या चित्रीकरणाचा विचार करेन, मी त्याच्यामधल्या ध्वनींचा विचार करेन की जे सूक्ष्म घटक आहे. आणि हे सगळे घटक मला एक चित्रपटाच्यासाठी आवश्यक असतात की जे मला स्क्रिप्ट कडून स्क्रीनकडे जाण्यासाठी आवश्यक असतात. आता स्क्रिप्ट कडून स्क्रीनकडे मी चाललेलो आहे आणि हे जात असताना मला एक लेखक म्हणून एक त्यातला सहभाग म्हणून मला अनेकांची मदत घ्यावी लागते आणि ही मदत ही केवळ लेखकाला असणारी तांत्रिकतेची मदत नाहीये, तर लेखकाला अशा अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत, अनुभव सांगण्याच्या संधी की ज्या मला माझ्या लेखनाच्या कौशल्यामध्ये निर्माण होत आहेत. आणि मग त्या ज्या संधी आहेत त्या ज्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी हे माध्यम वापरलं जाते, लेखन हे माध्यम वापरलं जाते, तर त्या ठिकाणी त्या सगळ्या संधी आहेत. म्हणजे मी सहज विचार करत होतो तसा की मी डॉक्युमेंटरीचं स्क्रिप्ट लिहिलं माहितीपटाचं तर मी वेगळ्या पद्धतीने लिहितो आणि मग त्यातली एक डॉक्युमेंटरी मला वेगळी करायची वाटते. पण मी जेव्हा तीच डॉक्युमेंटरीच्या ऐवजी जर मी असं केलं की ड्रामा करायचा असेल, मी शांताबाई दानवेंवरती डॉक्युमेंटरी केली 2000 मध्ये, ती वेगळ्या पद्धतीने केली आणि मी 1.5 तासाचा माहितीपट केला महिलांच्या प्रश्नावरती, तर मी तो ड्रामा म्हणून केला. आणि मला वाटलं की नाही, महिलांचा प्रश्न सांगायचा ना तर मराठी समाजामध्ये एकूण याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे, तर मला वाटलं की हे प्रश्न कादंबऱ्यांमध्ये खूप आलेले आहेत. मग मी यमुना पर्यटन कादंबरी घेतली, त्यातलं एक दृश्य घेतलं. मी एक ब्राह्मण कन्या कादंबरी घेतली, त्याच्यातलं एक दृश्य घेतलं. मी अजून दुसऱ्या कादंबऱ्या घेतल्या, त्याच्यातलं एक दृश्य घेतलं. अगदी मला असं वाटलं की नाही गमल देसाईंची एक कादंबरी आहे, त्याच्यामध्ये एक दृश्य हवं आहे, हात घालणारी बाई, तर त्याच्यामधलं एक दृश्य. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काळासूर्य हेही मला वाटलं घ्यावं आणि मग त्यातल्या असणाऱ्या दृश्य प्रतिमा आणून मी एक माहिती ज्याला ड्रामा म्हणूया असं मी तो तयार केला. मला वाटलं की सांगण्याची पद्धत मी बदलली पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीनं सांगता येते का, किंवा ज्याचा उल्लेख सरांनी किंवा माझा परिचय करून देताना केला, तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं त्या गाभारा चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा एक उत्कृष्ट चित्रपटाचा पहिला पुरस्कार 99 मध्ये मिळाला. तर त्या चित्रपटाला मला असं वाटलं की वेगळ्या पद्धतीने कथा सांगूया आणि कथा सांगण्याची मी पद्धत बदलली आणि ती जी बदलली ती पद्धत की एका घटनेकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं कसं पाहू शकतात
असं मी एक विचार केला आणि मग ती सांगण्याची पद्धत बदलली. ती जी पद्धत होती ती पद्धत अतिशय व्यावसायिक चित्रपट जो केला 2 तासासारखा त्याच्यामध्ये नव्हती. एक साधी सरळ कथा मी सांगत होतो. कथा कुणाला सांगता आहात आणि कोणती कथा सांगता आहात आणि कशी सांगायची हे अवलंबून असतं की तुमचा सांगणारा कोण आहे, कोणासाठी सांगायची. जे अगदी आपण याकूब जे मगाशी उल्लेख केला की तुमचा जो विचार आहे, संदेश आहे, तो कोणापर्यंत पोहोचवायचा आहे आणि कसा पोहोचवायचा. आणि एकदा का कोणापर्यंत पोहोचवायचा आणि कसा पोहोचायचा हे आपल्या लक्षात आलं की कितीही गुंतागुंतीचा, कितीही सामाजिक भान असणारा विषय तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येऊ शकतो. कारण की तुम्ही त्या माध्यमाच्या वेगळ्या व्याकरणाचा विचार करता आणि पोहोचवता. आपण असं पाहत होतो की माझा अनुभव, आज मला असं वाटतं की मी जर समजा हा अनुभव मला एखादा लेखनाचाच अनुभव आहे पण मी तो याच्यामध्ये काय सांगू शकत नाहीये. म्हणजे एक जर ह्या ज्या व्हिडिओ गेम्स आहेत त्याच्याद्वारे, तर व्हिडिओ गेम्समध्ये तुम्ही कितीतरी पद्धतीने विचार करता. तुम्ही तुमच्या व्यक्तिरेखेचा विचार हा इतक्या वेगवेगळ्या स्तरांवरती करता आहात की ती व्यक्तिरेखा, शेवटी तुमचा अनुभव सांगण्यासाठी काही एक व्यक्तिरेखा लागतात. एक आशय जो आहे तो आशय, कथानक ज्याला म्हणलं जातं, हे कथानक तुम्ही व्यक्तिरेखांच्या द्वारे सांगता. ते भरतमुनी सांगतो, अरिस्टॉटल सांगतो किंवा आपण सगळे असं ते सांगतो की कथानक सांगायचं व्यक्तिरेखांच्या द्वारे किंवा व्यक्तिरेखा कथानक सांगता आहेत. तर हे सांगताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना वेगवेगळ्या पद्धतीनं ते कथानक विकसित जात असतं. कारण की जेवढे मल्टिपल अडथळे येतील त्याला कथानकाला थ्रेशोल्ड असं जेम्स कॅम्बल म्हणतो की किती अडथळे येतील, त्या जेवढ्या अडथळे येतात त्या अडथळ्यांच्या अनुषंगानं तुमचं कथानक अधिकाधिक गुंतागुंतीचं होतं, विकसित जातं. तर तुम्ही त्या वेळेला सांगण्याच्या पद्धती बदलतात. आणि मग या ज्या सांगण्याच्या पद्धती आहेत त्या तुम्हाला ज्या पद्धतीनं आता नवीन माध्यम उपलब्ध होत आहेत त्या माध्यमांच्या अनुषंगानं तुम्ही एक कथानक जी आहे ती कथानक निर्माण करू शकता. आणि लेखनाच्या अनुषंगाने एक वेगळी संधी, म्हणजे तुम्ही या ललित कला आणि प्रयोगजीवी कलांचा किंवा चित्रपट माध्यमांचा विचार करतात त्यावेळेला तुम्हाला केवळ एकाच पद्धतीनं कथानक सांगायचं नाही आहे, तर आता इतर क्षेत्रांच्या मधले असणारी शक्यता जी आहे ती शक्यता लक्षात घेऊन तुम्ही या पद्धतीची जी शक्यता आहे, तुम्ही जर आताच पाहिलं असेल तर आता तुम्हाला तुमच्याच सारख्या व्यक्तिरेखा एखाद्या निर्माण करता येतात आणि तुम्ही इंटरनेटवरती एखाद्या खेळामध्ये सहभागी होता आणि तुम्ही एक प्लेयर म्हणून त्या व्यक्तिरेखेचा भाग बनता आणि तुम्ही ठरवता की मला इथून काय करायचं. आता हा जो विचार एखादा खेळ कन्स्ट्रक्ट करताना केला जातो, याचा अर्थ तुम्हाला कथानक रचायचं असतं अनेक पातळीवरती. ज्या पातळीवरती तुमचा ग्राहक विचार करतोय त्याच्यापेक्षा अधिक पातळ्यांवरती तुम्हाला ते कथानक रचावं. जर तेवढा रचायला लागला तर तेवढ्या पद्धतीनं तुम्हाला तो अनुभव लिहिता येईल. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपला अनुभव सांगण्याच्या शक्यता निर्माण होत आहेत. म्हणजे तंत्राच्या मुळे आपला जो अनुभव आहे तो अधिक प्रमाणामध्ये आपल्याला सांगण्याची संधी प्राप्त होते. ती संधी तुम्ही किती कुशलतेने घेणार आहात हा अनुभव महत्वाचा आहे. आणि मग केवळ तेवढाच अनुभव, लेखन हा प्रक्रियेचा अनुभव असं नाही की लेखनासाठी एक संधी आहे असं नाहीये, पण मला हा अनुभव जो मी विचार केलेला आहे, जो अनुभव मी कन्स्ट्रक्ट करतोय, तो अनुभव मला बाजारापर्यंत न्यायचा आहे ना, तर ते नेताना मला एक मॉडेल तयार करायचं आहे, त्याचं एक डिझाईन तयार करायचं आहे आणि मग मी माझ्या असणाऱ्या अनुभवाच्या वितरणाचं एक डिझाईन तयार करतोय का, तर त्या पद्धतीनं मला म्हणजे माझं नाटक मला लोकांपर्यंत पोहोचवायचंय. तर पोहोचवण्यासाठीच मी कोणकोणत्या ठिकाणी पोहोचवणार आहे तर त्याच्या संपूर्ण असणाऱ्या निर्मितीचा खर्च, त्याला प्रोडक्शन डिझायनरचं जे काम असतं, तर तो अनुभव तुम्हाला या तुमच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग म्हणून पाहावा लागतो. कारण की ती निर्मिती प्रक्रिया एक
वेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह बी आहे, सृजनशील सुद्धा आहे, आणि दुसऱ्या बाजूला ती तांत्रिक बी आहे, व्यावहारिक पण आहे. आणि मग तो अनुभव जर मला पोहोचवायचा असेल, एक पहा की काय असेल, सध्या असं म्हटलं, सध्याचं जग जे आहे ते सेलिंग कल्चरचं जग असं म्हटलं जातं. तुम्ही किती प्रमाणामध्ये तुमच्या असणाऱ्या नजीकच्या संस्कृतीचं उत्पादन म्हणून विचार करता, मिळण्यासाठी उपयोग विचार करा, असं सध्याचं जग झालं. सेलिंग कल्चर याचा अर्थ केवळ प्रस्थापित असणाऱ्या संस्कृतीचा विक्रीचा विचार नाही, तर ज्या ज्या पद्धतीनं ग्राहकाचा एक वर्गामध्ये स्थित्यंतर होते, तो त्याला एक त्याच्यामध्ये ग्राहक क्षमता यायला लागलेली आहे, त्याबरोबर आपल्याला ज्याला खूप पूर्वी राघव जाधवांनी त्यांच्या निळी पहाट नावाच्या ग्रंथामध्ये असं लिहिलं होतं की अभिजन वर्गाची निर्मिती व्हावी त्याची संकल्पना. आता हा अभिजन वर्ग जो आहे, जो तुमच्या उत्पादनाचा ग्राहक असतो, आणि मग उत्पादनाचा जो ग्राहक आहे तो ग्राहक जसा निर्माण होईल तसा तुम्हाला तुमच्या उत्पादनाला एक ग्राहक मिळू शकतो. म्हणजे पहा की सैराट येण्यापूर्वी जातीच्या प्रश्नावरती चित्रपट आले नव्हते का? तर खूप आले होते ना. अगदी म्हणजे शापित होता, शापितच्या मागे मुक्ता होता, मुक्ताच्या अगोदर शापित होता, शापितच्या पूर्वी तुम्ही जर गेला तर तुम्ही अगदी 1934 सालामध्ये एक धर्मात्मा आला होता, त्याच्याही पूर्वी जा. ज्या वेळेला आपल्याकडे बोलपट आले त्यावेळेला आपल्याकडं चित्रपटांमध्ये सामाजिक सांस्कृतिक आशय ठळकपणे यायला लागला. भाषा ही आपल्याला जात जाणीव, वर्ग जाणीव किंवा लिंगभावाची जाणीव जी आहे ती करून देते. 1912ला आपल्याकडं बोलपट यायला प्रारंभ झाला. म्हणजे मुखपटानंतर आपण 32 मध्ये बोलपट आला, जगभरामध्ये 27 मध्ये बोलपट आले. बोलपट आल्यानंतर आपल्याला सांस्कृतिक सामाजिक भान यायला लागलं, आणि त्या भानांचा परिणाम असा होईल की जे समाजातले अंतर्गत ताण आहेत ते ताण, शेवटी नाटक किंवा साहित्य कला म्हणजे काय असतं, तर ताणांच्या मधलं नाट्य, ताणांच्या मधलं द्वंद्व, जितकं अधिक द्वंद्व प्रखर तितकी अधिक कला चांगली. आणि हे जे द्वंद्व आहे हे द्वंद्व तुम्हाला नेमक्या पद्धतीने मांडता आलं पाहिजे. आता हे जे द्वंद्व आहे हे चित्रपटामध्ये ज्यावेळेला येत होतं त्यावेळेला जातीचा प्रश्न होता, वर्गाचा प्रश्न होता, लिंगभेदाचा प्रश्न होता, पण तो प्रश्न ब्राह्मण कन्या या कादंबरीमधला प्रश्न जो जातीचा प्रश्न होता तो, आणि अच्युत कन्या या चित्रपटातला प्रश्न जो जातीचा प्रश्न होता तो तुम्हाला सैराटमध्ये जेव्हा येतो त्यावेळेला तुम्हाला 89 ते 90 कोटी रुपये व्यवसाय केला जातो ना. राजकारण आहे, सांस्कृतिक राजकारण आहे, त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, त्याच्यामध्ये राजकीय सामाजिक विचार आहे, पण त्या राजकीय सामाजिक विचाराला एक आता आर्थिक नियोजन मिळालेलं आहे. तुमचा अनुभव हा एक जो क्रिएटिव्ह अनुभव आहे, तो पॉलिटिकल अनुभव आहे, जो सोशल अनुभव आहे, तो तुम्ही आता ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा अधिक नेमकेपणाने केलेली आहे. मग त्याच्यानंतर आलेला जयभीम सारखा चित्रपट घ्या. मी आवर्जून उदाहरण का देतोय की सामाजिक प्रश्नांचा सुद्धा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक मांडणीचा विचार करता येतो, आणि तुम्ही तुमचा अनुभव हा तुमच्या ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवू शकता किंवा पोहोचवता येतो. मुद्दा असा आहे की एक तुम्ही सातत्यानं तुमच्या अनुभवातून हस्तक्षेप करत असता, एक वेगळी भूमिका मांडत असता. ही भूमिका जितक्या तुम्हाला प्रखरतेनं मांडता येते त्यातून तुमचं एक सांस्कृतिक राजकारण पुढे जातं. आणि मग सेलिंग कल्चर हा जो मुद्दा येतो तो ज्या ज्या पद्धतीनं जी विविधता आहे, डायव्हर्सिटी आहे, ती डायव्हर्सिटी तुम्ही कोणत्या पद्धतीनं नाटकांच्या मधून किंवा चित्रपटाच्या मधून देता, तर ते देण्यातली एक जी कुशलता आहे, अभिव्यक्ती आहे, तर ती अभिव्यक्ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक वेगळा अनुभव मांडण्याची शक्यता निर्माण करून देते. ही शक्यता, ही जी संधी आहे ती संधी आपल्याला हेरता आली पाहिजे. हो की मला हा या पद्धतीनं अनुभव मांडता येतो किंवा हा अनुभव मांडला जाऊ शकतो. हा अनुभव जो आहे, हा अनुभव जो ग्रहण करता किंवा जो ग्राहक आहे
तो सभोवती आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती असलेला दिसेल. आणि हा वेगवेगळ्या स्तरांवरचा जो ग्राहक आहे त्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं जे नियोजन आहे, त्या ग्राहकापर्यंत आपला अनुभव पोहोचवायचा. तर त्या पोहोचवण्याची जी शक्यता आहे ती शक्यता आपण कशी निर्माण केलेली आहे, तर ती शक्यता निर्माण करण्यासाठी आपल्याला त्याच्या असणाऱ्या काही व्यावसायिकतेचा, त्याच्या असणाऱ्या एक वेगळ्या गुणवैशिष्ट्यांचा विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की कोणताही अनुभव जो आपण घेतो तो अनुभव जर लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागतं की एक तर आपल्याला अनुभव ग्रहण करण्याची क्षमता लागते. दुसरा भाग असा आहे की हा अनुभव ग्रहण करण्याची क्षमता आहे त्या अनुभवाचं सर्जनशीलतेमध्ये रूपांतर करावं लागतं. हे जर सर्जनशीलतेत रूपांतर करतो तर त्या सर्जनशीलतेच्या असणाऱ्या रूपांतराच्या अनुभवाला तुम्हाला एक सातत्याची जोड द्यावी लागते. म्हणजे समजा जर एखादा अनुभव तुम्ही जर सतत घेतला नाही किंवा सतत व्यक्त केला नाही तर तुम्ही तो अनुभव घ्या, पण तुम्ही त्याला एक सातत्य, जे व्यावसायिक सातत्य आहे ते देता की नाही. व्यावसायिक हा शब्द कोट तुम्ही विसरून जा, पण ते तुम्ही सातत्य देता की नाही. पण मी एखादा आता अनुभव घेतलेला, मी कविता आज केली आणि मी पुढं एक काही वर्षानंतर कविता केली तर चालणार नाही. ते तुम्हाला, तुम्ही हौशेसाठी कविता करा, पण कवी म्हणून जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर तुमचं म्हणणं, ज्याला इंटरव्हेन्शन असं म्हणूया, ते सातत्यानं येतं की नाही. तुमचं नाटक सातत्याने येते की नाही, तुमची कादंबरी सातत्याने येते की नाही. त्याचा अर्थ असं नाही की ते रोज ते पिठाची गिरण नाही की तुम्हाला टकटक केलं की पीठ पडणार आहे. पण ती प्रक्रिया जी आहे, सर्जनशीलतेची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला त्रास देते का, तर त्रास देण्याची शक्यता जी आहे ती शक्यता आपल्या या प्रयोगजीवी कलांच्या मध्ये किंवा कोणत्याही कलांच्या मध्ये खूप महत्त्वाची असते की हो, हे मला त्रासदायक वाटते आणि हा अनुभव मी वेगवेगळ्या पद्धतीने मांडतो. कवितेतून मांडतोय, कथेतून किंवा नाटकातून मांडतोय. आणि हा जर मांडत असेल तर मला असं वाटतं की आपल्या अनुभवाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, वेगवेगळ्या माध्यमांच्या मध्ये एक सांगण्याची जी शक्यता, ती शक्यता निर्माण होते. आणि त्या ज्या संधी आहेत त्या संधी मला वाटतं एक आपल्याला सातत्यानं प्राप्त होतात किंवा झालेल्या दिसतात.